नागपुरातल्या सराईत गुन्हेगार युवराज माथनकरनं शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा व्हिडिओ समोर आला। या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। मात्र शिंदेच्या शिवसेनेत सराईत गुन्हेगारांना प्रवेश केल्याचं स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फेटाळलंय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेत मोठं इनकमिंग सुरू आहे। नागपूरमधल्या युवराज माथनकरनं शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। ठाकरेंच्या शिवसेनेचे नागपूरचे माजी शहर प्रमुख राजू तुमसरे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला। याचवेळी नागपूरच्या सराईत गुंड युवराज माथनकरनं शिंदेच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला। या प्रकारानंतर विरोधकांनी शिंदेच्या शिवसेनेवर टीका केली, तर कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरील पदाधिकारी करतात, त्यामुळे कुणी वादग्रस्त व्यक्ती पक्षात येणार नाही याची काळजी स्थानिक नेतृत्वाने घ्यायची असते, असं मत उपमुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केलंय। माथनकर नावाच्या एका सराईत गुंडाला प्रवेश दिलेला आपण जो पूर्ण यादी पाहाल वरपासून खालपर्यंत नाही एक मिनिट सलीम कुत्ता बरोबर ज्यांनी नाचले यूपीए केस टाकली होती यूएपीएची काय झालं प्रवेश दिला। इक्बाल मिर्ची बरोबर ज्यांनी व्यवहार केला काय झालं प्रवेश दिला। मुख्य गोष्ट हीच मंत्र्यात कसे लोक बसायला लागतील तर मग बाकीच्या लोकांनी फरक आदित्यजी एक मिनिट आदित्यजी म्हणाले फरक एवढाच आहे तो कुत्ता होता आता डॉगी झाला। वादात पडणारे लोक आम्ही नाही आहोत, परंतु स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी याचं लक्ष ठेवलं पाहिजे की या शिवसेनेमध्ये प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आला पाहिजे। अनवधानानं एखादा पक्षप्रवेश झाला असेल तर तो सुधारू शकतो, असं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली। तर पक्ष म्हणून नक्की आम्ही ती भूमिका घेऊ। शिंदे साहेब देखील अशा लोकांना जवळ करत नाहीत। अनावधानानं एखादा पक्षप्रवेश झाला असेल तर ते आम्ही सुधारू शकतो। ही देखील उत्तरे द्यावी लागतील ना की बॉम्बस्फोटातला आरोपी हा तुम्ही ज्यावेळी मुंबईच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं फिरवता तो कशासाठी फिरवत होता। शिंदेच्या उपस्थितीत प्रवेश करणाऱ्या सराईत गुंड युवराज माथनकरच्या कारनाम्यांवरही एक नजर टाकूया। सराईत गुंड युवराज माथनकरवर कोणते गुन्हे, लूट, खंडणी, हत्येसह इतर अनेक गुन्ह्यांची नोंद, काही वर्ष तुरुंगातही घालवली। त्याच्या टोळीवर मकोका सुद्धा लागला होता। काही महिन्यांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या मटका किंग अनवर अली खानची 24 तासातच हकालपट्टी करण्यात आली होती। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मटका किंगचा पक्षप्रवेश केला होता। त्यानंतर या प्रकरणी चिखलीकरांनी अजित पवारांना फोन करून माफी मागत चुकीची कबुली देखील दिली होती। राष्ट्रवादीत प्रवेश करताना चारित्र्य तपासा, गुंड आणि 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांना पक्षात प्रवेश देऊ नका अशी तंबीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी सर्वांना दिली होती। दरम्यान जेव्हा पक्षप्रवेश केला जातो तेव्हा प्रत्येकाचाच इतिहास बारकाईनं माहिती असतो असं नाही, पोलिसांनीच यावर बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। कधी कधी आम्ही ज्यावेळेस पक्षप्रवेशाला जातो त्यावेळेस ज्याला पक्षप्रवेश देतो त्याची सगळ्यांची हिस्ट्री अगदी बारकाईनं माहिती असते अशातला भाग नाही। माझ्या हातनं देखील एकदा इथं घडलेलं होतं, तुला आठवत असेल मागच्या काळामध्ये। अशा वेळेस सरकारमध्ये जे लोक काम करतात त्यावेळेस खरं पोलिसांनी थोडं बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे की कुणाची नावं आहेत आणि त्यावेळेस लगेच त्या पक्षप्रवेशाच्या लक्षात जे पक्षप्रवेश देतात त्या नेतृत्वाच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की तुम्ही हे अशी यांची पार्श्वभूमी आहे, तर ह्याच्याबद्दलचा निर्णय तुम्ही घ्या असं लक्षात आणा। शिंदेच्या उपस्थितीत सुरू असणाऱ्या पक्षप्रवेशादरम्यान गर्दीत युवराज माथनकरही होता, मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यानं प्रवेश केल्याचं फेटाळलंय। पक्ष प्रवेशाच्या वेळेस ज्यांचा प्रवेश नव्हता ते सुद्धा काही कामं घेऊन आले होते, काही निवेदनं घेऊन आले होते। कदाचित नगर विकास खातं साहेबांकडे आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे कुठल्या कामासाठी लोक आले असतील, त्यामध्येच युवराज माथनकर
सुद्धा कदाचित आले असावे. तो पक्षासाठी चांगलं काम करू शकतो, समाजासाठी चांगलं काम करू शकतो, हे आम्हाला जेव्हा लक्षात येते तेव्हा आम्ही त्यांचे प्रवेश घेतो. आणि म्हणून हा प्रवेश जो आहे हा प्रवेश झालेलाच नाही आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.